मित्रांनो, आज आहे माझी PTM. तर आज मी तुम्हाला माझे रिझल्ट दाखवणार आहे. मी, मम्मी आणि सई पण रेडी झालेलो आणि सई तिथे चप्पल घालते, मम्मा इथे पर्स घेते. आम्ही आता रेडी झालेलो आहे परीचा रिझल्ट बघण्यासाठी. परीने किती मार्क्स पाडले ते बघण्यासाठी. फायनल एक्झामचा रिझल्ट. चला फ्रेंड्स, आता आपण जाऊया. फ्रेंड्स, आता आम्ही लिफ्टमध्ये खाली चाललेलो आहे. सईने बॅग घेतलेली आहे तिला स्कूलला जाण्यासाठी. फ्रेंड्स, आम्ही तिथे चाललेलो आहे रिक्षाने परीचा रिझल्ट घेऊन यायला. तर चला आपण बघूया परीचा रिझल्ट काय आला आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आम्ही परीचा रिझल्ट घ्यायला आलो आहे. पण परीच्या रिझल्ट घेण्यासाठी आलो आहे, पण सईला इथे एक मॉल टाईप खेळण्यासाठीच झालेलं आहे. हे बघू शकता व्ह्यू किती छान आहे त्यांचं स्कूलमध्ये किती छान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी नर्सरी प्ले ग्रुप. पण आज PTM असल्यामुळे लहान मुलांना सुट्टी आहे, तर सई आणि परी दोघंही खेळत आहेत. फ्रेंड्स, आता जी मम्मी तुम्हाला स्लाईड दाखवली तिथे मी जाते आणि आतमधलं तुम्हाला सगळं कॅप्चर करते. सई नाही येत, आपण जाऊया. चला. मी फ्रेंड्स डायरेक्ट बॉलमध्ये आली. ते तिथे वरती घेऊन जातात तिला स्लाईड. तुम्ही बघू शकता ह्या दोघी आता वरती गेलेल्या आहेत स्लाईड खेळण्यासाठी. आता त्या दोघी पण येतील खाली. सई आलेली आहे, परी पण आलेली आहे, दोघे आलेले आहेत. आम्ही परीच्या स्कूलमध्ये लहान मुलांसाठी प्ले ग्रुप, नर्सरी, सिनियर KG, UKGसाठी काय आहे त्यांचं हे खेळण्यासाठी प्ले एरिया दाखवते. हे बघू शकता तुम्ही, हे लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांचा प्ले एरिया आहे. खूप छान आहे ना. सई कशी जंप करते. सई कर जंप. परी आता झोका खेळायला गेलेली आहे आणि सई पण तिला परी बोलून लगेच पळत तिच्या मागे गेलेली आहे. आणि हा आहे परीचा रिझल्ट माझ्या हातात. मी तुम्हाला घरी गेल्यावर ओपन करून दाखवते. हे बघू शकता कशी मस्ती चालू आहे स्कूलमध्ये. सईला घरी यायचंच नाही आहे, नको बोलते घरी येण्यासाठी. हे खेळू का ते खेळू असं तिचं कन्फ्युजन झालेलं आहे सगळं. बघा ती परीला कशी आवाज देते. परी हे खेळू. तिला किती वेळा सांगितलं आहे दीदी बोलायचं, पण खूप आगाव झाले. आता तिला दीदी बोलायला शिकवते परत. मी खूप वेळ त्यांना बोलवून त्या येत नाही आहेत म्हणून मी बाहेर आले, तरी पण त्या आलेल्या नाही आहेत. तुम्ही मागच्या साईडला बघू शकता. आणि स्कूल किती छान आहे. बघू शकता शेवटी सई रडायला लागली. तुम्ही बघू शकता सई खूप रडायला लागलेली आहे. तिने चप्पल पण नाही घातली आणि ती माझ्यावर रुसलेली आहे. तिला खेळायचं होतं
पण आता खूप उशीर झाला आहे फ्रेंड्स. फ्रेंड्स मी आत्ता घरी आलेले आहे. तर चला मी आता तुम्हाला परीचा रिझल्ट दाखवते. तर आपण बघूया परीला किती मार्क्स भेटलेले आहे. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इंग्लिश मराठी ते सब्जेक्ट दिलेले आहेत. इथे टर्म 1चे आहेत आणि इथे टर्म 2चे. आत्ता जी एक्झाम झालेली आहे ते टर्म 2चे आहेत. तर तिला इंग्लिशमध्ये 100 आउट ऑफ 81 आहेत. मराठीमध्ये 76 आहेत. हिंदीमध्ये 62 आहेत. मॅथ्समध्ये 78, सायन्समध्ये 81 आणि SSTमध्ये 89 मार्क्स आहेत. आणि तिची टोटल 600पैकी 487 मार्क्स, 600 मार्क्स आणि तिला मिळाले आहेत 486. फ्रेंड्स रिझल्टच्या मागे हे बाकीचे जे आपले आर्ट अँड क्राफ्ट वगैरे सब्जेक्ट्स असतात त्याचे फक्त ग्रेड दिलेले आहेत. टर्म 2चे ग्रेड परीला सगळ्यामध्ये ए ग्रेड मिळालेला आहे. आणि ए ग्रेड म्हणजे एक्सलंट परफॉर्मन्स हे तिला भेटलेलं आहे. वरती सगळ्या सब्जेक्टचे स्ट्रेंथ आणि विकनेस दिलेले आहेत. परीला 82% मिळालेले आहेत. तिने खूप छान अभ्यास केलेला आहे. तिला कोणताही एक्स्ट्रा क्लास नाही आहे. ती स्वतः अभ्यास करते. त्यामुळे 82 मार्क्स म्हणजे खूप छान पडलेले आहेत. मी पण तिचा ह्यावेळेस इतका काही जास्त अभ्यास नाही घेतलेला, तरी पण तिने खूप छान प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट टाईम ती अजून छान मार्क्स पाडेल. ओके फ्रेंड्स, तर परीला किती छान मार्क्स मिळालेले आहेत. चला तर आपण आता व्हिडिओ एंड करूया. चला बाय फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.